अब्दुल भाई हे बघा आपले पोरे अंबाडीचे. हे भिवंडीवाडा रोडचा फ्लायओव्हर आहे अंबाडी मधला. इकडे हे गाडीचा काहीतरी एक्सल तुटलाय हायवाचा, तो लोकांना त्रास होते म्हणून. आता काय झाले हा. काहीच नाही ऍक्शन घेते. काहीच कोण ऍक्शन नाही घेत. आपले अंबाडीचे पोरे आहेत. यो आपला अनास आलेला आहे. एकदम जानदार शानदार माणूस, सगळ्यांना सगळ्यांना ओळखत असेल. हे आपले पोरगे इकडे काम करत आहे, पण प्रशासन आरामात झोपली आहे. कोणी जर मेला, डंपर बंद पडलेला आहे, त्याला 2 दिवस झाले आणि हा सर्व्हिस रस्ता आहे. म्हणजे इकडं 70 गावाची लोक नाक्यावर येतात आणि जातात आणि लोकांना रस्ता नाहीये. रॉंग साईड गाड्या फिरतात, रस्ता जाम होतो. आणि जो पण हा ठेकेदार आहे, निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलेलं आहे. 1 वर्षापासून हा खड्डा खोदलेला. आता त्या दिवशी इकडे एक टेलर पलटी झाला, त्याच्यानंतर त्यांनी हा रस्ता बनवला आणि त्याच्यानंतर रस्ता बनवून सुद्धा इकडे त्यांनी माती नाही टाकलेली. आणि हा काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि बघा इकडे किती त्रास होतो. इकडे दाखवा कॅमेरामॅन, इकडे दाखवा कॅमेरा. बघा बघा इकडे किती त्रास होतो. आणि हे एक ठेकेदाराचं काम आहे का इकडे माती टाकून गाडी खालतून चालू करणे. हा, सर्व्हिस रस्ता बंद झालाय, माणूस सरळ रस्त्याने येऊन टर्न मारू शकतो, पण टर्न मारायला इकडे जागा ठेवलेली नाही, रस्ता जाम आहे बघा. आणि या अशा टायमालाच इकडे ऍक्सिडेंट होतात, पण याच्यावर कोण प्रशासन दखल घेत नाही. आणि या ठेकेदार जो पण असेल XYZ आज झोपलेला असतो, मला तर असं वाटते. भले माझ्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला वाईट वाटून तरी चालेल, पण हे 1 वर्षापासून हा खड्डा खदलेला होता. आता त्यांनी काम केलंय आणि साईडला माती नाही टाकली. म्हणजे अतिशय बेकार काम त्यांनी केलेलं आहे.